आपल्याबरोबर आज पॅनलमध्ये दर तासाला येणारे सगळे आपले गेस्ट असतील, त्यांच्याशी देखील तुम्ही थेट चर्चा करू शकताय, त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याबरोबर कोण कोण जोडले गेलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यावेळेला आपल्या सोबत ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेले आहेत। विनायकजी आपलं स्वागत। त्याचबरोबर योगेश खैरे असतील, मनसेचे प्रवक्ते आपल्या सोबत। योगेशजी तुमचं देखील स्वागत। तर स्टुडिओमध्ये यावेळेला आपल्या सोबत उपस्थित आहेत राजकीय विश्लेषक अतुल माने। अतुलजी तुमचं देखील स्वागत या चर्चासत्रामध्ये। आणि प्रेरणा बलकवडे आहेत, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष यावेळेला आपल्यासोबत। प्रेरणाजी आपलं देखील स्वागत। सुरुवातीला मला भाजपकडे जावंसं वाटतं थोडंसं, कारण भाजप आणि काल झालेल्या काही महत्त्वपूर्ण बैठका, या बैठकांमध्ये नेमकं काय घडलेलं आहे? विनायक आंबेकरजी सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं महायुती आणि महाविकास आघाडी खल करत असल्याचं आपल्याला दिसतंय। विनायकजी, स्वतःच्या बळावरती पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे। त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की 2014 ते 2019 मध्ये युती सरकारनं केलेलं काम आणि जून 2022 पासून या महायुती सरकारनं केलेलं काम, ज्याच्यामध्ये अजितदादा 2023 साली जॉईन झाले, तर या सगळ्यांच्या कामामुळे आणि वेगवेगळ्या योजनांमुळे, विकास प्रकल्पामुळे महायुती जी आहे ती अतिशय चांगल्या बहुमताने निवडून येणार आहे। त्यामुळे या सगळ्या बैठका या होत असतात, कारण तो एक राजकीय पक्षांच्या कामाचा भाग आहे। पण या सगळ्या ज्या सगळ्या बैठका आहेत ते सरकार कसं स्थापन करायचं यावरच्या आहेत असं मला वाटतं। अगदी योगेश खैरे जींकडे मी जाऊ इच्छिते। मनसेचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेशजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे महायुतीमध्ये भाजप असू दे, सत्तेचा आपणच सत्ता स्थापन करणार असा दावा करते। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं अगदी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, पण यावेळी मनसे मात्र 125 जागांच्या या सगळ्या बळावर स्वबळावर रिंगणात उतरताना दिसतीये। काय वाटतं, आज मनसे किंग ठरणार की किंग मेकरच्या भूमिकेत दिसणार? ही जी महाराष्ट्र विधानसभेची 14वी निवडणूक होते, त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे आपली निवडणूक लढवत आहे। आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही 100% अतिशय चांगला परफॉर्मन्स देईल याचा विश्वास माझ्यासह सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना आहे। आता महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल, तर ज्या पद्धतीने या निवडणुका झाल्या, तर या निवडणुकांमध्ये माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि जे एक्झिट पोलचे कल दिसत आहेत त्यानुसार भाजपा हा पक्ष महायुती सहित सत्तेवर येताना दिसतोय आणि सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा तो अंदाज वर्तवला होता। पण मी एक इथे खात्रीने सांगू शकतो की यानंतर 6 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, या पक्षाशिवाय महाराष्ट्रात कुणाचंही सरकार बसू शकणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो। बरं, मनसेची भूमिका आम्हाला लक्षात आलेली आहे। आणखी 2 महत्त्वाचे प्रवक्ते आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। काँग्रेस प्रवक्ते बालाजी पाटील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर स्वतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद गोरे देखील आपल्यासोबत आहे। तुम्हा दोघांचंही स्वागत। शरदजी, तुमच्यासाठी ही निवडणूक आणि तुमच्या पक्षासाठी किती महत्त्वपूर्ण होती? आणि अजितदादांच्या गटाकडनं देखील खूप जोर लावला गेलेला होता, प्रतिष्ठेची लढाई ही तुमच्यासाठी देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। शरदजी, ही निवडणूक आणि निवडणुकीमध्ये असलेले चॅलेंजेस अगदी थोडक्यात। खरं तर पक्षफुटीनंतर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती। पक्ष गेलं, चिन्ह गेलं, त्यानंतर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी रणनीती पवार साहेबांनी केलेली आहे आणि आमचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी जी मेहनत घेतलेली आहे, मला वाटतं नेत्रदीपक असं यश आम्हाला 100% मिळेल। जो उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला, सभेला एकंदरीत मिळत होता, लोकभावना जी होती ती आमच्या पक्षाबरोबर आहे। आणि मला वाटतं लोकांच्या प्रश्नावरती खरं तर आमच्या पक्षाने जास्त लक्ष केंद्रित केलं होतं। मग ते सोयाबीनचे भाव असतील, ते कापसाचे भाव असतील, त्यानंतर वाढलेली महागाई असेल, या सगळ्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करून विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवण्याचं आमच्या पक्षाने ठरवलं होतं। आणि संबंध महाराष्ट्रभर आमच्या पक्षाला मिळालेला प्रतिसाद पाहता
100% आमच्या पक्षाला घवघवीत यश मिळेल अशी खात्री आहे. बर अगदी घवघवीत यश मिळेल असं म्हणतायत बालाजी पाटील यांना नेमका काय वाटतंय जाणून घेऊया आपण. कालपासून जर आपण पाहिलं तर महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी सगळ्याच गटामध्ये आता बैठकांचा जोर वाढलेला आहे. काँग्रेसचा कॉन्फिडन्स लोकसभा निवडणुकीनंतर चांगलाच दुणावल्याचं दिसतंय. एक्झिट पोलमध्ये चांगली आकडेवारी सुद्धा काँग्रेसला मिळताना दिसतीये. काँग्रेसच्या मनात नेमकं काय चाललंय? गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार भाजपनं घोडे बाजार करून पाडलं आणि त्यानंतर आमदार खरेदी करा, आमदार विका, हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला विकण्याचा जो काम भारतीय जनता पक्षानं केलं, पक्षफोडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असेल, त्यानंतर या महाराष्ट्रातल्या युवकांच्या रोजगाराची झालेली राखरांगोळी, शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव असेल, कापसाचा भाव असेल, महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातला पळवून असेल, ह्या सगळ्यांमुळं महाराष्ट्रातला शेतकरी, युवक, महिलांवरती अत्याचारामुळे महिला आणि निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना फसवण्यासाठी केलेल्या योजना, यामुळं राज्यातल्या जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवरती नव्हता. कारण हे सगळे भ्रष्टाचारी एकत्रित आलेले आहेत, बर. ही भावना लोकांना माहिती होती. आणि म्हणून काँग्रेसनं आपल्या निष्ठेनं महाराष्ट्र देशाच्या लोकशाहीवरती संविधानाला मानून सर्व पक्ष, शरद पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा उद्धव साहेबांचा पक्ष असेल, यांना हात एकत्रित घेऊन आम्ही तिघांनी ही एकत्रित निवडणूक लढवली आणि महाराष्ट्रानं महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे. आणि 12 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल, मी तुम्हाला सांगतोय. आणि 170च्या वरती जागा, 165 ते 70 जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि पूर्ण बहुमताचं सरकार आज दुपारपर्यंत महाविकास आघाडीचं झालेलं असेल. कारण भाजपच्या सरकारला, महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रातली जनता पूर्ण कंटाळलेली आहे. बरं, काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलेला आहे, महाविकास आघाडीचा जो आत्मविश्वास आहे तोही दुणावलेला आहे. प्रेरणाजींकडे मी जाईल यावेळेला. प्रेरणाजी, तुमच्या मनामध्ये किती धाकधूक आहे? कारण यावेळची जी निवडणूक आहे ती अतिशय प्रतिष्ठेची झालेली होती, मात्र लोकसभेमध्ये ज्या प्रकारचा अनुभव तुमच्या पक्षानं घेतला त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अनेक गोष्टी टाळण्याचा प्रयत्नही तुमच्याकडून करण्यात आला. धाकधूक आहे मनामध्ये? कशा प्रकारचा निकाल तुम्हाला तुमच्या पक्षासाठी अपेक्षित आहे? धाकधूक निश्चितच नाहीये, कारण आम्ही ही निवडणूक जी लढवली ती विकासाच्या मुद्द्यावर लढवली. बरं, लोकसभेच्या वेळेला जो कल आला त्याच्यानंतर जनतेलाही त्यांची चूक मान्य झाली असावी आणि त्याच्यानंतर जे अधिवेशनामध्ये जे काही मुद्दे मांडले, विकासाचे मुद्दे मांडले, त्यामध्ये कुठलाही घटक, रूरल एरिया असो किंवा अर्बन एरियापर्यंत कुठलाही घटक मोकळा सोडला नाहीये. अगदी युवकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत आमच्या सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक ठामपणे जिंकू आणि निश्चितपणे विजय आमचाच राहील, हा माझा विश्वास आहे. बरं विजय, तुमचं असं तुम्हाला वाटतंय, मात्र यावेळेला अतुल माने राजकीय विश्लेषक, त्यांचं मतही जाणून घेणं गरजेचं आहे. अतुलजी, काय आहे ना की प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडत असतो, त्यांचा विश्वास दुणावल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं, मात्र जे राजकीय विश्लेषक असतात ते सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या 5 वर्षांचा आपण कालावधी पाहिला आणि राजकीय घडामोडी पाहिल्या किंवा उलथापालथी पाहिल्या, त्यानंतर बदललेलं चित्र आणि यावेळेला 2024चे येणारे निकाल कुणासाठी किती महत्त्वाचे आणि कशा प्रकारचे निकाल असू शकतात? कारण एक्झिट पोलही अतुलजी आपण चर्चा केलेली होती, मात्र आजचा क्षण महत्त्वाचा आहे कारण अगदी काही मिनिटामध्ये पहिला कल आपल्यापर्यंत येण्याची शक्यता. नमस्कार. नमस्कार. 23 नोव्हेंबर आजचा दिवस 2-3 घटनांनी खूप महत्त्वाचा आहे. बरोबर 5 वर्षापूर्वी 23 नोव्हेंबरला पहाटेचा शपथविधी झालेला होता आणि 23 नोव्हेंबरला 30 वर्षापूर्वी गोवारी हत्याकांड झालेलं होतं. बरोबर. आणि दोन्हीच्या वेळी सत्तांतर झालेलं होतं. आज पुन्हा 23 नोव्हेंबर आलेला आहे. आता हा 23 नोव्हेंबर कुणाच्या सत्तांतरासाठी उपयोगी पडतो आणि कुणाला सत्तेवरनं खाली खेचतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये बऱ्याच उलथापालथी झालेल्या आहेत. लोकांचा मुळातच राजकारणावर आता किती विश्वास राहिला आहे हे काही कळत नाही. कालपर्यंत म्हणजे एक्झिट पोल्स बघितल्यानंतर असं लक्षात येतं की लोकांना असं वाटत होतं की अरे आम्ही मतं कुणाला दिलेली आहेत, एक्झिट पोल काय येत आहेत, कोण सत्तेत येणार आहे, म्हणजे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची दखल अमेरिकेच्या मीडियाने घेतली. बरोबर आहे. आणि वॉशिंग्टन पोस्टने सांगितलं की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतात एका राज्याच्या निवडणुकीची दखल अमेरिकेच्या मीडियाने घेतल्यानंतर
या निवडणुकीचं महत्त्व किती आणि कसं आहे हे आपल्याला लक्षात येतं. 5 वर्षामध्ये खूप उलतापलती झालेली आहे. प्रत्येकाला सत्तांतराचा दावा केलेला आहे, सत्ता आम्ही मिळवणार असा दावा केलेला आहे. पण मला असं वाटतं की मतदारांनी मनात कोणाला ठेवून मतदान केलेलं आहे हे शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणार आहे. उत्कंठा वाढवणार आहे आणि नेत्यांनाही समजणार नाहीये. बरोबर आहे. पण प्रेरणाजींना मला एक प्रश्न या अनुषंगाने पण एक विचारावा असं महत्त्वाची वाटतं. बातमी सुद्धा समोर येते. ती आधी आपण बातमी घेऊया. पुढच्या अगदी 40 मिनिटात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालाचा पहिला कल केवळ आणि केवळ तुम्ही लोकशाही मराठीवर पाहणार आहात. महत्वाची बातमी. उरलेत फक्त 40 मिनिटं. 40 मिनिटांनंतर लोकशाही मराठीवर पाहणार आहात अचूक आणि वेगवान निकाल. फक्त लोकशाही मराठीवर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशाल सर. बरोबर आहे. आणि ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. दिग्गजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यावेळेला काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले होते. मनसेनं जी आपली भूमिका घेतली होती 125 जागांवर लढण्यासंदर्भातली, 125 जागांवर लढण्यानंतर आणि त्यानंतर अनेक बंडखोरांचा देखील फटका हा प्रत्येक पक्षाला पडणार असल्याचं आपण पाहतोय. कारण बंडखोरांची भूमिका काय असेल त्यावरती यावेळेचं भवितव्य अवलंबून असेल. 45 बंडखोर आहेत एकूण. 45 बंडखोर आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि त्यामुळे बंडखोरांचं पीक सध्या फार जोमात दिसतंय. 1995ला जी परिस्थिती होती ती आता होणार का हे पाहणं फार महत्वाचं आहे विशाल सर. त्यामुळे अर्थातच जसा तुम्ही उल्लेख केलात की बंडखोरांची भूमिका, अपक्षांची भूमिका या निवडणुकीत फार महत्वाची ठरणार आहे. गोपीनाथ मुंडे असू दे 1995 मध्ये किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी चर्चा करून त्यावेळी मात्र अपक्षांना सोबत घेऊन सत्तेची मोड बांधलेली होती. ती परिस्थिती 2024ला पाहायला मिळणार का या संदर्भात मात्र साशंकता आहे. बरोबर आहे. जी साशंकता तुम्ही व्यक्त केलेली आहे तशाच प्रकारे मला वाटतं की जे बंडखोर आहे त्या बंडखोरांच्या सोबतीला आता इतर जे पक्ष आहे किंवा मित्र पक्ष आहे किंवा ज्यांनी अपक्षपणे आपली निवडणूक लढवलेली होती त्यांच्यावरती या महाविकास आघाडी आणि महायुतीची भिस्त असण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण आता पुढल्या काही मिनिटांमध्ये पहिला कल आपल्यापर्यंत येईल आणि त्यामध्ये खातं कुणाचं उघडलं जातं. बॅलेट मशीनमध्ये जरी अनेकांची मतं आत्तापर्यंत असली तरी देखील काही जी इलेक्टोरल मतं आहेत त्यावरती देखील अनेकांची भिस्त आहे आणि त्यानंतर आलेला पहिला कल हा आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत. पुढच्या काही मिनिटात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मतमोजणी संदर्भातला सगळ्यात पहिला कल केवळ लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि पुढच्या काही मिनिटात येणारा जो निकाल आहे त्यानंतर संध्याकाळपर्यंत काय चित्र स्पष्ट होतं याची प्रत्येक खडानखडा माहिती आपले सगळे प्रतिनिधी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेतच. त्याचबरोबर अनेक दिग्गजांबरोबर आपल्या चर्चेला देखील सुरुवात झालेली आहे. अनेक मान्यवर काही क्षणामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि काही क्षणामध्ये आपल्यासोबत असतील शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे देखील. त्यांचं देखील आपण इंट्रोडक्शन करणार आहोत आणि त्यांची पहिली आणि महत्त्वाची प्रतिक्रिया जाणून घेणे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर प्रेरणाजींकडे मी जाणार आहे कारण एक योगायोग म्हणा किंवा कुठलीही गोष्ट मात्र 23 तारखेला पहाटेचा शपथविधी पार पडलेला होता आणि आज 5 वर्षानंतर थेटपणे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद की उपमुख्यमंत्री पद की आणखी काही वेगळा विचार हे देखील स्पष्ट होताना दिसेल. मात्र किरण सोनवणे यांच्यापासून आपण आता सुरुवात करूयात. किरणजी, पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आज किती धाकधूक वाढलेली आहे आणि कशा प्रकारचा निकाल तुम्हाला आज अपेक्षित आहे? विशालजी, तसं काही धाकधूक वगैरे नाही आहे. बरं. आम्ही काम केलेलं आहे आणि विकासाला लोक मतदान करतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार आपल्याला संध्याकाळपर्यंत स्पष्ट बहुमत मिळालेलं तुम्हाला दिसेल. त्यामुळे अशी काय आम्हाला धाकधूक वगैरे तुम्ही म्हणताय तसं काय नाहीये. बरं, धाकधूक जरी नसली तरी काय तयारी करून ठेवली? मग संध्याकाळी जर निकाल तुमच्या बाजूने येणार तर सेलिब्रेशनची तयारी आपण केलेली असेल? हो, सगळ्या पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रात सगळे कार्यकर्ते गुलाल घेऊन तयार आहे आणि गुलाल आमचाच आहे, त्यामुळे काही वाद नाहीये. बरं, जागा तुम्हाला किती मिळतील असं वाटतं आज? आम्हाला 55-60 पर्यंत जागा सहज मिळावे शिंदे आमच्या पक्षाला, अशी आमची अपेक्षा आहे. आणि तशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस तशा प्रकारचं वातावरण आम्ही अनुभवलेलं आहे स्वतः. बरं, तुम्ही जसं किरणजी म्हणालात की साधारणतः 55 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपपेक्षा शिंदेच्या शिवसेनेला तुलनेनं कमी जागा मिळाल्या, पण कमी जागा मिळाल्यानंतर सुद्धा जर स्ट्राईक रेट जास्त असेल तर मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा मुद्दा उपस्थित होतो. आता सेलिब्रेशन बद्दल जर तुमचं फिक्स झालं असेल तर ही मुद्दा तुम्ही
ठाम केलाच असेल. काय सध्या मनात काही काय ठरलंय का तुमचं? ठरलंय का? मुख्यमंत्री आता बघा, समजा मी ज्या पक्षाला रिप्रेझेंट करतो त्याची प्रत्येकाची अपेक्षा असते की माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. साहजिक. ही साहजिक अपेक्षा आहे. हो. पण कसं आहे की आमच्या महायुतीमध्ये सगळ्यांमध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय आहे सर्व नेत्यांमध्ये, आणि ते बठून आमचं ते पार्लमेंटरी बोर्ड आहे ज्या संदर्भातलं, आणि ते त्यावरती योग्य तो निर्णय घेतील. पण आमची अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व्हावे. हा बरं. पण खूप महत्वाचा आहे. मधला शब्द जो आहे ना, पण, तो खूप महत्वाचा आहे. बरोबर आहे. प्रेरणाजी, मी आपल्याकडे येतो. प्रेरणाजी, योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, आज 23 तारीख आहे, अतिशय निर्णायक तुमच्यासाठी ठरू शकते, कारण पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर आज लागणारे निकाल, हा योगायोग जुळून येणार का? हो, नक्कीच जुळून येणार. आणि आजही आमची इच्छा तशीच राहील की ज्या पद्धतीने पहाटेच्या शपथविधीमध्ये दादांनी शपथ घेतली त्या पद्धतीने आजचा निकालही त्याच दिशेने जावा आणि निश्चितपणे दादा मुख्यमंत्री व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. बरं, तुमची ही इच्छा आहे. भाजपचे देखील विनायक आंबेकर आपल्या सोबत आहे. विनायकजी, मी तुमच्याकडे येतो थेटपणे. विनायकजींना मला प्रश्न करायचा आहे की विनायकजी, शिवसेनेची इच्छा आहे की त्यांचा मुख्यमंत्री व्हायला हवाय, तर दुसरीकडे आणखी एक इच्छा व्यक्त केलेली आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीतर्फे की अजितदादा मुख्यमंत्री पदाचे त्या ठिकाणी दावेदार असल्याचं बोललं जात आहे. भाजपची यावेळेला भूमिका अतिशय महत्त्वाची ठरेल, कारण किरणजी ज्या प्रकारे म्हणाले की महायुतीचंच सरकार येणार, मग महायुतीचं सरकार येणार तर मग मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार? पहिलं तर एक लक्षात घ्या की भाजप हा राज्यात सर्वात जास्त जागा येणारा असा पक्ष राहणार आहे. भाजपची भूमिका नेहमी बेरजेचं राजकारण करण्याची राहिलेली आहे आणि भाजपचं जे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या बोर्डाशी या दोन आमचे जे घटक पक्ष आहेत महायुतीचे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे, या दोघांशी त्यांचं अतिशय चांगलं ताळमेळ आहे. त्यामुळे या तिघांनी मिळून म्हणजे आपल्या भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड आणि या दोन पक्षांचे नेते हे तिघं मिळून मुख्यमंत्री ठरवतील. जो कोण मुख्यमंत्री असेल तो महायुतीचा असेल आणि महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करायचं असल्याने सर्व घटक पक्ष तो मान्य करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्यामुळे जरी भाजपचा कार्यकर्ता म्हणून देवेंद्रजींनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा ही मी इथे व्यक्त करत असलो तरी सुद्धा भाजपचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे ते या दोन नेत्यांशी चर्चा करून महायुतीचा मुख्यमंत्री ठरवेल असं मी ठामपणाने सांगतो. बरं, भाजपची भूमिका लक्षात आलेली आहे. किरण सोनवणेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. किरणजी, काय आहे ना की पहिला कल येण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट पाहिजे, त्यानंतर मग येणारे निकाल येतील. 12-1 वाजेपर्यंत चित्र साधारण स्पष्ट होईल आणि त्यानंतर जो फायनल निकाल आहे तो तुमच्या आमच्या सोबतीनं आपण महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. किरणजी, काल काही महत्त्वपूर्ण बैठका झालेल्या होत्या आणि वर्षा या निवासस्थानी ज्या वेळेला बैठका होतात किंवा मुख्यमंत्र्यांसोबत ज्या वेळेला बैठका होतात त्यावेळेला कुठल्या प्रकारचं स्ट्रॅटेजी किंवा कुठल्या प्रकारच्या गोष्टींची चर्चा साधारणपणे होत असते आणि या चर्चेअंती मग आपल्याला काय भूमिका मांडायची हेही त्या ठिकाणी ठरत असतं. त्याबद्दल मला थोडक्यात जाणून घ्यायचं की राज्याच्या राजकारणात या क्षणाला काय सुरू आहे? मुख्यतः मुख्यमंत्री ज्यावेळेस कुठलीही बैठक घेतात किंवा प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतात त्यावेळेस त्यांचा पहिला एक दृष्टिकोन असतो की आपण सर्वसामान्य लोकांसाठी अधिक काय देणार आहोत पुढच्या काळामध्ये, किंवा जसं आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलं होतं की जसं आमचं सरकार येईल त्याच्या 1 महिन्याच्या अगोदर, 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही ही विजन डॉक्युमेंट 2029 हे आम्ही प्रकाशित करू आणि महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये आणखी नवं काय, म्हणजे आम्ही आमचा वचननामा जो काही जाहीर केलेला आहे त्या वचननाम्याच्या शिवाय एकंदरीत म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रमुख काही महत्त्वाच्या लोकांना जे समजा महाराष्ट्राचं चांगलं स्वप्न पाहतायत, म्हणजे उद्योगाच्या क्षेत्रात असेल, सांस्कृतिक क्षेत्रात असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, अशा महत्त्वाच्या लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचं एक चांगलं विजन डॉक्युमेंट्स आम्ही लोकांना देऊ आणि त्यातनं नवा महाराष्ट्र जो ग्लोबल महाराष्ट्र असेल अशा प्रकारची संकल्पना मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे सातत्यानं कार्यकर्त्यांच्या सोबत आणि जी कमिटी आहे त्याच्यासोबत मांडत असतात. बरं, महायुतीची मतं आपण जाणून घेतलेली आहे, महाविकास आघाडीची देखील मतं जाणून घेणार आहोत. मात्र या घडीची सर्वात मोठी बातमी थोड्याच वेळामध्ये पहिला कल लोकशाही मराठीवरती पाहायला मिळेल. आता केवळ उरलेले आहेत 30 मिनिटं. 7:30 झालेली आहेत. बरोबर 7:30 वाजलेले आहेत. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे बरोबर अर्धा तास शिल्लक आहे.
288 जागांचा काय होणार? उमेदवारांचा भवितव्य मतपेटीत कैद झालेलं आहे, पण आता मात्र कोणाचा पहिला कल समोर येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. भल्याभल्यांची धाकधूक सुद्धा वाढलेली आहे, कारण अगदी अमित ठाकरे असू देत, राजपुत्र आदित्य ठाकरे असू देत, युगेंद्र पवार असू देत, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे या बिग फाईटकडे सुद्धा सगळ्यांच्या नजर आहेत. बरोबर आहे. केवळ पक्षांच्याच नव्हे तर पक्षामध्ये असलेले उमेदवार असतील, प्रत्येकाची प्रतिष्ठा यावेळेला पणाला लागलेली आहे आणि ही पणाला लागलेली असतानाच त्या संदर्भामध्ये प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंगही सुरू झालेले आहेत. केवळ अर्ध्या तासामध्ये पहिला कल हा लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय. यावेळेला बालाजी पाटील जे आहेत काँग्रेसचे प्रवक्ता, मी त्यांच्याकडे यावेळेला जाईल. बालाजी पाटील यांना मला प्रश्न करायचा आहे. महायुतीची तर मतं आपण जाणून घेतली, महायुतीचाच उमेदवार त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरती विराजमान होणार. मात्र काय आहे ना की आपल्याही गोटाच्या अनेक बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळतं. प्लान बी सुद्धा तुमचा तयार असल्याची चर्चा काल संध्याकाळपर्यंत घडत होती. हा प्लान बी काय आहे महाराष्ट्रातल्या जनतेलाही कळू द्या आणि त्यानंतर आपण कल जो आहे त्याकडे देखील जाणार आहोत. नाही, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की बैठका दोन्ही बाजूने होत आहेत आणि ज्या पद्धतीनं निकालानंतर या देशामध्ये भारतीय जनता पक्षानं घोडेबाजार केलेला आपण पाहिलंय, तसं लोकशाही विरोधी कृत्य सातत्यानं बीजेपी या देशामध्ये करत आलेली आहे. तसं काही होऊ नये यासाठी आम्ही अगोदरच सतर्क आहोत. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कोण्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल यात वाद लागलेला असताना महायुतीमध्ये सरकार मात्र महाविकास आघाडीचं येतंय हे कदाचित महायुतीचे लोक विसरून गेलेत. आणि एक मला मुद्दा सर इथं नमूद करायचा आहे. किरण सर सांगत होते की आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे गेलेलो होतो. तर महाराष्ट्रामध्ये जेवढी काही भाषणं मुख्यमंत्र्यांची, पंतप्रधानांची, अजित पवारांची यांची झाली, त्या मुद्द्यांमध्ये कटेंगे बटेंगे या व्यतिरिक्त धर्म, जात, पंथ यावरती बोलले. या महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा घेऊन महायुतीनं ही निवडणूक लढली नाही. विकासाचा मुद्दा घेऊन महाविकास आघाडीनं ही निवडणूक लढली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, वंचितांच्या, शोषितांच्या समस्यांवरती ही निवडणूक लढली आणि धर्म आधारित राजकारणावरनं बाजूला आणत लोकांच्या मूलभूत प्रश्नावरती निवडणूक आणण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्याच मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवली. त्यामुळं महायुतीनं विकासावरती निवडणूक ही लढवली नाही हे अगोदर त्यांनी गैरसमज सगळ्या प्रवक्त्यांनी तीनही पक्षाच्या महायुतीच्या काढून टाकावा. त्यांनी निवडणूक ही पूर्णतः धर्म आणि लोकांना गुमराह करत लढवलेली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. आणि प्लॅन काय, आम्हाला पूर्ण बहुमत मिळतंय संध्याकाळपर्यंत. त्यामुळं 100% महाविकास आघाडीचा, कुणाचाही हो पण 3 पक्षापैकी महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे सामंजस्य आमच्यामध्ये आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने संध्याकाळपर्यंत आपल्याला दिसून येईल. बरोबर आहे. संध्याकाळपर्यंत आपल्याला सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे. मात्र यावेळेला शरद गोरे यांचं देखील मत अतिशय महत्वाचं आहे. शरदजी, महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण किंवा प्लान बी काय, त्याहीपेक्षा महत्वाचं असं की शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीसाठी चिन्ह गमावल्यापासून असू देत किंवा त्यांचे जे पक्षातले नेते मंडळी ते गेल्यापासून असू दे, यावेळच्या ज्या निवडणुका होत्या तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होत्या आणि आज येणाऱ्या निकालांमध्ये त्याचं किती आपल्याला पर्सेंटेज पाहायला मिळू शकते, किती जागांची तुम्हाला अपेक्षा आहे आणि त्या जागा निवडून येतील यासाठी केलेले प्रयत्न फळाला ठरतील का? खरं तर बघितलं की माननीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये आम्हाला अभूतपूर्व जे यश मिळालं, त्या यशानंतर आमच्या पक्षाकडे ज्या प्रवेशाच्या रांगा लागल्या यावरनं हे अधोरेखित होतं की 2000हून अधिक लोकांनी आमच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती आणि प्रचंड प्रमाणामध्ये ओढा होता की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे. तर ह्यावरनं लोकप्रियता लक्षात येते. ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुका माननीय पवार साहेबांनी, जयंतराव पाटलांनी हाताळल्या, ज्या पद्धतीने प्रचाराची रणनीती या ठिकाणी वापरली आणि ज्या पद्धतीचे रिझल्ट आपण बघितलं की आम्हाला 80% यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेले. मला वाटतं रणनीतीमध्ये माननीय पवार साहेब हे जे आहेत हे मातब्बर नेते देशामधले आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ज्या पद्धतीची रणनीती पवार साहेबांनी यावेळेस विधानसभेला केलेली आहे, या 84 वयामध्ये माननीय पवार साहेबांनी 100हून अधिक सभा महाराष्ट्रामध्ये केलेल्या आहेत. एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतक्या प्रकारचा उत्साह माननीय पवार साहेबांमध्ये आहे. त्यामुळे आमच्या पूर्ण पक्षामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संचार महाराष्ट्रभर तो तुम्हाला जाणवला असेल.
अतिशय आम्ही जोमाने ह्या निवडणुका लढवलेल्या आहेत आणि जयंतराव पाटलांनी आपण बघितले शिवस्वराज्य यात्रा जी आहे महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आमचे सर्व नेते कार्यकर्ते जे आहेत ते आपण बघितलं वेगळ्या प्रकारची ही निवडणूक खरं तर आम्ही वेगळ्या डायमेन्शन आम्ही ही निवडणूक पाहिलेली आहे आणि मला खात्री आहे की आम्हाला 55 ते 60 जागा 100% ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळतील. अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय. सर्वत्र आता प्रतिष्ठितांची धाकधूक वाढलेली आहे, तर दुसरीकडे मतमोजणी केंद्रात आता तगडा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. अनेक अधिकारी मतमोजणी केंद्रात पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे, दाखल झालेले आहेत. भांडूपमध्ये काय परिस्थिती आहे, आढावा घेतले आपले प्रतिनिधी राजेश गुप्ता यांनी. आता आपण भांडूप विधानसभा क्षेत्रात आपण पाहिलं की थोड्या वेळाने या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे. हे भांडूप विधानसभा क्षेत्रात सेंट जेविस शाळा आहे, या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे 7 वाजता. आपण या ठिकाणी पाहिलं की मोठं पोलिसांचं फौजफाटा इथे तैनात केलं आलं आहे. या ठिकाणी 100 ते 200 मीटरच्या अंतरावरती गाड्या थांबवल्या, बॅरिकेड लावल्या, गाड्या थांबवल्या जात आहे. भांडूप विधानसभा आपण पाहिलं तर या ठिकाणी तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी मनसेचे शिरीष सावंत असतील, शिवसेना शिंदे गटाचे अशोक पाटील असतील आणि ठाकरे गटाचे रमेश कुरगावकर असतील. या ठिकाणी या तिघांमध्ये तिहेरी लढत पाहायला भेटणार आहे. या ठिकाणी आता थोड्याच वेळात मतमोजणी ची सुरुवात होणार आहे. आपण पाहिलं तर भांडूपकर जे आहेत मतदाता, भांडूपकर मतदाता हे कोणाची बाजूने कौल देणार आहे त्या थोड्याच वेळाने पाहायला भेटणार आहे. राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई. तर भांडूपमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे सज्जता त्या ठिकाणी झालेली ते आपण यावेळेला पाहिलं. त्यानंतर आपण मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांच्याकडे जाऊयात. योगेशजी, प्रत्येक पक्षाला वाटतंय की महायुती आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल, त्या सगळ्या मित्रपक्षांची भूमिका आपण जाणून घेतली. मात्र सातत्यानं राज ठाकरे बोलताना आपल्याला पाहायला मिळाले की किंग मेकर तर आम्हीच ठरणार. मग तुमची स्ट्रॅटेजी काय आहे आणि ज्या प्रकारे एक्झिट पोलचे काही निकाल आलेले होते त्या निकालानंतरही कुठे कुठे तुम्हाला यश मिळण्याची अपेक्षा आहे? आपण बघितलं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही निवडणूक लढवली, म्हणजे यावेळेस मान्य राजसाहेबांच्या सभा असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इलेक्शन कॅम्पेन असेल, महाराष्ट्र सैनिकांनी ज्या पद्धतीने लढा दिला आणि आपल्या सर्व उमेदवारांचं मोठ्या कष्टाने आणि मोठ्या हिमतीने काम केलं, या सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि दुसऱ्या बाजूला 2019 नंतर जी महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती झाली, ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं, त्यामुळे जनता महाविकास आघाडी महायुती या दोघांनाही वेगळ्या नजरेने बघत होती, या दोघांनाही वैतागलेली होती यांच्या राजकारणाला. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या पद्धतीने पुढे आलेला एक सक्षम पर्याय म्हणून लोकांसमोर आलाय. बरं, या सक्षम पर्यायाच्या बाबतीमध्ये मतदारांनी नेमकं काय निर्णय घेतलेला आहे ते कळेलच आपल्याला सगळ्यांना. व्यवस्थितपणे स्वीकारेल आणि आम्ही 100% डबल डिजिट मध्ये असू. बरं, डबल डिजिट मध्ये असाल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही आघाडीचा, कुठल्याही युतीचा मुख्यमंत्री बसणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. अगदी अगदी योगेशजी म्हणतात आम्ही डबल डिजिट मध्ये असू. हाच मुद्दा घेऊन मी अतुल सरांकडे जाते. अतुलजी, मनसे करता ही निवडणूक अतिशय महत्वाची. आपण जर पाहिलं तर 6 मार्च 2009ला जेव्हापासून मनसे स्थापित झाली तेव्हापासून 2009ला मनसेनं जवळपास 150 पर्यंत जागा लढवलेल्या होत्या. 13 आमदार निवडून आले. त्यानंतरच्या 2014च्या निवडणुकीमध्ये मात्र 100 जागा लढल्या गेल्या. त्यापैकी मात्र केवळ 1च जागा निवडून आलेली होती. 2019 मध्ये 101 जागा लढल्या गेल्या, 100 पडल्या, 1च निवडून आली. त्यामुळे या वेळेला मनसे फॅक्टर जो आहे तो काय करिश्मा दाखवणार असं वाटतं? जे म्हटलं जात आहे डबल डिजिट, ते गणित साधण्यात राज ठाकरे कितपत यशस्वी होणार? मनसेची कायम बदलती भूमिका ही त्यांना थोडीशी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळं आता मनसेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की आम्ही डबल डिजिट जाऊ, याबद्दल थोडी साशंकता आहेत. कारण एक ठाम भूमिका मनसे म्हणजे राज ठाकरे यांनी कधीच घेतली नाही. आता त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की दोघांना वैतागलेले होते. मग दोघांना जर वैतागले असते तर महायुतीबरोबर तुम्ही संधान साधलेलंच आहे. नेमकं तुमची भूमिका काय, मनसेची भूमिका काय,
ही लोकांनाच कळली नाही शेवटपर्यंत. त्यामुळं मनसे फॅक्टर हा मला वाटत नाही की फारसा प्रभावीपणे चालेल. हां, काही मुंबईच्या काही भागामध्ये त्याचा प्रभाव पडू शकतो, पण राज्याच्या अन्य भागामध्ये मनसेचा फॅक्टर चालणार नाही आणि डबल डिजिटमध्ये. अगदी अतुलजी माफ करा, मध्येच थांबवते तुम्हाला. प्रतिक्रिया येत आहे. श्रीनिवास पवार बोलतात. अशा पद्धतीचं बारामतीमध्ये एक चर्चा आणि ती अगदी सर्वदूर पसरली होती. त्याला लोकांनी ते आता कळलंच ना, कारण तेव्हा बारामती शरद पवारांची हे तुम्हाला पण माहिती आहे. बापू अर्धी लढाई जिंकली वाटतं का? कारण दादा बूथ टू बूथ फिरत होते, तुम्ही फिरत होता काय? नाही नाही, त्यांनी फिरावं ह्याच्यासाठी लढाई नाही, ही विचारांची लढाई. दादानी काहीतरी करावं म्हणून करण्यासारखे आम्ही कुणाला एवढं मोठं समजत नाही, ही विचारांची लढाई. राज्यात चर्चा सुरू आहे की आता दादा किंग आणि किंग मेकर दोन्ही होणार आहेत. खरी लढत तर दादा इथे जिंकली पाहिजे होम ग्राउंडला, किंवा काय म्हणजे ह्या लढतीकडे आता होणार आहेत हे तू ठरवलेले आहे बाबा. तू ऑलरेडी म्हणतो की दादा किंग मेकर होणार आहेत. म्हणजे एवढं नवाब मलिक म्हणतात. नाही, नवाब मलिक एवढा राजकीय काय म्हणतात तज्ञ आहेत हे मला माहित नाही. बापू हिंदी में बताइए, कितना विश्वास है आपको योगेंद्र की जीत को लेकर, और जिस तरह कैंपेनिंग हुई क्या लग रहा है आपको? क्या पूरा विश्वास है, ये डेमोक्रेसी है. आपको पता चलेगा तो एक दो तीन घंटे में ही पता चलेगा. और दोनों उम्मीदवार तगड़े हैं. आपने कहा की ये विचारों की लढाई है. आता 30 वर्ष बारामतीकरांनी आधी मला दिलं निवडून, नंतर दादांना दिलं, आम्ही दोघांनाही काम केलं, तर पुढच्या 30 वर्षांचा विचार करण्याची गरज आहे. तर मतदारांमध्ये या सगळ्या विधानानंतर काय तुम्ही प्रतिक्रिया पाहिली? नाही, मतदार तुम्हाला पण माहिती आहे, बारामतीचा मतदार बोलत नाही, ते शांत राहतो. सुप्रियाताईंच्या वेळेस पण तेच झालं, तो व्यक्त होत नाही, पण जे काही त्याला योग्य वाटतं ते तो करतो. जे काय मतदारांनी केले असेल ते योग्यच केलं असेल असं मला वाटतं. महाविकास आघाडीच्या दृष्टीने काय निकाल अपेक्षित असेल? काल तुमची झूम मिटिंग सुद्धा झाली उमेदवारांची पवार साहेब. मी सदस्य सुद्धा नाही महाविकास आघाडीचा. मी एका उभ्या राहिलेल्या उमेदवाराचा वडील आहे, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करणं उचित करत नाही. धन्यवाद. या संदर्भातली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे दोन्ही प्रवक्ते यांच्याकडे आपण घेणार आहोत. मात्र तिकडे जाण्याआधी मला यावेळेला किरण सोनवणे यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. किरणजी, जशी प्रतिष्ठेची लढाई आपल्याला थेट बारामतीमध्ये पाहायला मिळते, तशाच प्रकारे आपल्याला कोपरी 5 पाखाडी या ठिकाणी देखील लक्ष ठेवून अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्या ठिकाणी असलेले राज्याचं मुख्यमंत्री पद ज्यांनी भूषवलं ते स्वतः आणि त्यांच्या विरोधात असलेले उमेदवार यांच्यातली चुरस कशा प्रकारची असू शकते? म्हणजे एकदा कल यायला लागले की आपण त्यावर बोलणार आहोत, मात्र त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती, काय काय त्या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला होता? कारण मुख्यमंत्र्यांची देखील प्रतिष्ठा त्या ठिकाणी पडायला लागली. विशालजी, मुख्यमंत्र्यांचा ते होम ग्राउंड आहे आणि तिथे हे मुख्यमंत्र्यांवरती प्रेम करणारे प्रचंड लोक आहेत, खूप लोक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तुम्ही जर पाहिलं एकंदरीत प्रचारामध्ये एखाद दिवस मोठ्या मुश्किलीने त्या मतदारसंघामध्ये त्यांनी ही भेट दिली. बाकी सगळीची सगळी जी म्हणजे प्रचाराची धुरा होती ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंबहुना लोकांनी आपल्या हातात घेतली होती आणि ते स्वतःहून मुख्यमंत्र्यांच्या कामावरती खुश होऊन एकंदरीत त्यांनी घेतलेले निर्णय याच्यावरती खुश होऊन स्वतःहून प्रचार करत होते. त्यामुळे तिथे आव्हान वगैरे किंवा चुरस वगैरे असं काही नाही आहे. सहज विजय मुख्यमंत्र्यांसाठी तिथे सोपा आहे आणि काही त्यात थोड्या वेळात तुम्हाला तिथला कल कळेल, त्यावरनं कळेल की मुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने तिथनं निवडून येतील. त्यात काय चुरस वगैरे असं आपण म्हणू शकत नाही, कारण की कुठलंही आव्हान नाही आहे तिथे. किरणजी, मला या बाबतीत विचारायचं आहे की निवडून तर एकनाथ शिंदे येतीलच, विक्रमी मताने येतील का? विक्रमी मताने असं आत्ता सांगता येणार नाही, पण चांगला लीड असेल त्यांचा. लीड चांगला म्हणजे अपेक्षित लीड आम्हाला जो आहे तो चांगला असेल. कारण कोपरी 5 पाखाडी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं यावेळी निवडणूक लढवली गेली त्याचा एकच संदेश जात होता की शिंदे साहेबांना यावेळी विक्रमी मताने निवडून द्यायचं आहे. नाही, तो म्हणजे मतदारांचा तसा तुम्ही जसं सांगता तशा पद्धतीचं त्यांचं मत होतं, तशा पद्धतीचं वारंसुद्धा तिथे होतं. पण आता जोपर्यंत तिथे येत नाही म्हणजे विक्रमी मतांनी, त्यावरती बोलणं आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विक्रमी मतांनी माननीय मुख्यमंत्री निवडून यावे. बरं, आपल्याकडे पुन्हा एकदा येईल यावेळेला राहुल नार्वेकरांसोबत आपले प्रतिनिधी आहेत, पाहूयात. पट असेल त्याच्यापेक्षा अधिक असेल अशी खात्री आहे. आज दिवसाची सुरुवात कशी करणार आहात एकंदरीत? कारण सर्व उमेदवार आहेत, प्रत्येकजण देवाकडे साकडं घालत आहेत. तुमची कशी सुरुवात असेल? नाही, मी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणार आहे. मी दरवेळेला कुठच्याही महत्त्वाच्या कार्यापूर्वी बाप्पाचे दर्शन घेतो. त्याचप्रमाणे
ते दर्शन घेतल्यानंतर काही भेटीगाठी आहेत, बैठका आहेत आणि मग काउंटिंग सेंटरला जाईन. सर्व जे ओपिनियन पोल येतात त्यामध्ये भाजप हा राज्यामधील सर्वात मोठा पक्ष ठरेल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. तुमचा अंदाज काय आहे? भाजप किती जागा जिंकू शकतो? महायुतीला किती जागा मिळतील? माझ्या मते महायुतीला किमान 175 म्हणजे 125 जागा मिळतील आणि भारतीय जनता पार्टी 100 ते 105 जागांपर्यंत घेईल. सर, एक सर्वसामान्य प्रेक्षकांना जाणून घ्यायची गोष्ट आहे की एकंदरीत बहुमत मिळाल्यानंतरची पुढची प्रक्रिया कशा प्रकारे असू शकते? नाही, एकदा बहुमत मिळाल्यानंतर साधारणपणे आत्तापर्यंत पायंडा असं राहिलेला आहे की जो सर्वात मोठा पक्ष असतो, सिंगल लार्जेस्ट पार्टी, त्यांना राज्यपाल आमंत्रित करतात सरकार बनवण्यासाठी आणि मग योग्य ते बहुमताचं समर्थनाचं पत्र दिल्यानंतर त्या संदर्भात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. खात्री आहे यावेळी सुद्धा सलग 2 टर्म भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी होता, यंदाही तेच घडेल? 100% भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा पुढच्या एकंदरीत या निकालासाठी. हे होते राहुल नार्वेकर आणि आता ते या ठिकाणी मार्गस्थ होताना आपण पाहत आहोत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी. आता ते येतो. तर राहुल नार्वेकरांनी आपला विश्वास व्यक्त केलेला आहे की जवळपास 175 जागा महायुतीला मिळतील, पण भाजप मात्र अबकी बार 100 पार जाईल असा विश्वास ते व्यक्त करतायत. आणि धाकधूक वाढलेली आहे कारण उरलेत केवळ 15 मिनिटं. या घडीची ही महत्वाची बातमी. अचूक आणि वेगवान निकाल फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवर तुम्ही पाहणार आहात. महेश सावंत बोलतायत, थेट जाते. अटीतटीची लढत आहे, पण विजय निश्चित होईल. मी 2 दिवस तुम्ही बघत असाल, मी माझ्या दैनंदिन जीवनात जे पहिला करत होतो तेच करत होतो. हॉस्पिटल, कोणाला काय अडचण असेल काय, सकाळपासून काल रात्री सुद्धा 3 लग्न आहेत आज आमच्या इथे, त्या 3 लग्नाच्या हळदीला रात्री गेलो होतो, उशीर झाला घरी. म्हणजे स्वतःला मला ते केस म्हणजे कापायला सुद्धा वेळ नव्हतं. मग रात्री मी शेवटी 11:30ला एकाला बोललो मी येतोय म्हणून, आणि मग 12:30-1 वाजले मला ते सगळं करेपर्यंत. वेळ कमीच मिळतो आता, तर उद्यापासून तर वेळ कमी मिळणार, कारण एवढी लोकांची कामं राहिली आहेत, लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत की आतापर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी कामं केली नाहीत ती कामं आता आपल्याला पूर्ण करायची. आणि मला 100% खात्री आहे जनतेचा कौल हा माझ्या बाजूने आहे. कारण सिद्धिविनायकच्या इथेच, या सिद्धिविनायकच्या बाजूला छोटासा गार्डन आहे, तिथे आम्ही लहानपणी आमचा अभ्यास म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत आमचा ग्रुप सगळं, जे आज मोठमोठे ऑफिसर आहेत, कोण कलेक्टरपर्यंत गेलेले आहे, कोण MPP, आता योगेश चव्हाण आमचा सिनियर झाला. म्हणजे अशी सगळी मुलं आम्ही इथे अभ्यास करायला, कारण छोटं घर 10x10चं घर असल्यामुळे तिथे अभ्यास करू शकत नव्हतो. या सिद्धिविनायकच्या आशीर्वादाने आज आमचे सगळे ग्रुप एकदम वेल क्वालिफाईड झाले आहेत. त्यात कोणा माझ्यावर काही एक पॉलिटिकल एकच झालं आहे, बाकी सगळे गव्हर्नमेंट, कोण प्रायव्हेट याच्यामध्ये झाले. पण सिद्धिविनायकचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. दुसरी बाब अशी आहे की सिटिंग आमदार सदा सरवणकर आहेत, दुसरीकडे ठाकरे पुत्र आहेत, असे दो दिग्गज उमेदवार, आणि त्यामध्ये तुम्ही एक उमेदवार, सर्वसामान्य उमेदवार. काय वाटतं तुमचा विजय सुकर? आता एक 2 तासात सगळाच कौल, जनतेचा कौल समजेलच आपल्याला. परंतु कसं आहे बघा, विजयाची खात्री असल्यामुळे मी बिंदास आहे. आजही मी बिंदास आहे, कालही होतो आणि उद्याही तसंच राहणार आहे. हार जीत ही जीवनातली एक पायरी असते. हार असते कोणाला, शेवटी बघा ही स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये कोणतरी एक जिंकणार. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, आपण आपलं दैनंदिन काम चालूच ठेवणार. एकीकडे तुम्ही नगरसेवक बनण्यासाठी सुद्धा इच्छुक होतात काही वर्ष, तेव्हा बनताना आलं, आता आमदारच्या रिंगणात तुम्ही उभ्या आहात, आमदार बनणार विश्वास? मला एक तुम्हाला सांगतो ना, मी जेव्हा राजकारणात आलेलो, म्हणजे मला वाटते 93-94ची गोष्ट, आमच्याकडे BMCला रानडे बाई होत्या आणि ती मला एकदम मुलासारखी करायची. तेव्हा खिशात पैसे नसायचे, तीच नाश्ता द्यायची. तेव्हा मला ती सहज बोलेल, तुझा हात दाखव रे. मी आपला या घडीची महत्वाची बातमी समोर येते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतमोजणीला सुरुवात होतीये. केंद्राबाहेर 200 मीटर परिसरात वाहनांना आता बंदी करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील 10ही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया सुरुवात त्या ठिकाणी होतीये आणि स्वतः जिल्हाधिकारी आणि त्या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणूक निकालानंतर मिरवणुका काढण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, तर मतमोजणी केंद्राबाहेर 200 मीटर परिसरामध्ये सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मोठं पाऊल उमेदवारांकडून लिहून घेतलेलं आहे प्रतिज्ञापत्र. त्यामुळे कुठेही फोडाफोडी होऊ नये, हॉटेल डिप्लोमसीला त्यामुळे सुरुवात होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. विशाल, निकालानंतर पक्षासोबत
राहू असं या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि पत्रातला आणखी एक उल्लेख म्हणजे दगा फटका टाळण्यासाठी घेतलेली त्यांची ही खबरदारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत यावेळेला स्वतः शरद गोरे आपल्यासोबत आहेत। शरदजी, आज शरदचंद्र पवार पक्षाला ही काळजी का घ्यावी लागतीये, त्यानंतर प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावं लागतंय, म्हणजे पुन्हा एकदा तशाच प्रकारचा घोडेबाजार होण्याची शक्यता आपल्याला वाटतेय का, किंवा तशा प्रकारची भीती आपल्याला वाटतेय का? भारतीय जनता पार्टीने पाठीमागच्या आपण बघितलं 1 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडले, ज्या पद्धतीने प्रलोभनं दिली, आपण जर बघितलं की एक प्रकारे महाराष्ट्रामधला राजकारणाचा स्तर जो होता अतिशय उंच असलेला स्तर जो ढासळलेला आहे, त्याला आपण कारण बघतो भारतीय जनता पार्टी। चिखलात कमळ फुलतं म्हणून राजकारणाचा चिखल करायचा नसतो, हे भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवलं पाहिजे। आपण बघितलं की एक प्रकारे ज्या कष्टाने पक्ष वाढवलेला असतो आणि पक्ष आहे आणि पक्षांचं चिन्ह आहे म्हणून लोक निवडून येत असतात। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आमच्याकडे ह्या ज्या प्रलोभनामुळे जी लोक बाहेर पडली होती, बहुतांश लोक या निवडणुकीमध्ये पराभव होतील। कारण का ह्यापूर्वीचा आपण इतिहास जर बघितला, ज्यावेळेस माननीय पवार साहेबांना 54 आमदार पाठिंबाच्या कालखंडामध्ये सोडून गेले होते 85च्या कालखंडामध्ये, त्यातले 50 आमदार पडले होते आणि 4 आमदार निवडून आले होते। खात्रीने सांगतो की बहुतांश लोक ह्या निवडणुकीमध्ये पडतील, आम्ही काळजी घेतलेली आहे। आता पूर्व अनुभव आम्हाला इतका वाईट आल्यानंतर आम्ही काळजी घेतली। आमच्या पक्षाच्या निवडणुकीचे मधले उमेदवार जे सगळे निवडून आल्यानंतर त्यांचं सर्टिफिकेट घेऊन तत्काळ त्यांनी मुंबईला पवार साहेबांनी त्यांना बोलवलेलं आहे। बरं, या संदर्भात विनायक आंबेकरांना मला विचारायचं आहे की यावेळेला असलेला अविश्वास हा भाजपबद्दलचा आहे की आपल्या स्वतःच्या असलेल्या उमेदवारांबद्दल आहे आणि आमदारांबद्दल आहे? नाही, आमच्या उमेदवाराबद्दल आम्हाला 100% खात्री आहे, पण भारतीय जनता पार्टीचं चरित्र जे आहे हे चरित्र आपण बघितलं, अतिशय गलिच्छ प्रकारचं राजकारण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे। आपण बघितलं की आम्हाला आमच्या उमेदवाराबद्दल खात्री आहे। शरदजी, आपला आवाज आपल्यापर्यंत येतो आणि विनायक आंबेकरांचे आवाज आपल्यापर्यंत येऊ शकत नाही। PCR ला विनंती करेल की दोघांचेही आवाज आपल्यापर्यंत पोहोचू द्यावेत। विनायकजी बोला। हे आत्ताचं विधान ज्या पक्षाच्या प्रतिनिधींनी केलं, शरद गोरे आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांना की 1978 साली शरद पवारांनी जी आपल्या राजकारणाची सुरुवात केली, ते 40 आमदार विधानसभेचं सत्र सुरू असताना वसंतदादा पाटलांना डिच करून स्वतःचं पुलोद काढून स्वतः मुख्यमंत्री बनले। त्यामुळे हे जे सगळं बीज आहे ते शरद पवारांनी 1978 साली रोवलं। त्यानंतर 1988 साली ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले। 1999 साली त्यांना काँग्रेसमधून हाकलून दिलं। दिल्लीवरून हाकलून दिल्यानंतर महाराष्ट्रात येऊन त्यांनी काँग्रेसशी गठबंधन करून इथे महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं। त्यामुळे यांना काहीतरी लाज शरम वाटली पाहिजे अशी विधानं करताना की भाजपपासून धोका आहे। अहो, तुमच्या संस्थापकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका केला आणि आजही ज्या वेळेला देवेंद्रजींनी शिवसेनेमधली जी असंतोष होता तो ओळखला आणि त्याला वाट करून दिली, त्यावेळेला तुम्हाला एवढं का जरी वाटलं? तुम्ही 2019 साली ज्या वेळेला युती सरकार आलं, त्या युतीमधल्या उद्धवजींना फोडून तुम्ही जर सरकार करू शकता तर तुमची गेम जी आहे ती तुमच्यावर उलटवण्यात राजकारण होणार। विनायकजी, मी आपल्याकडे येतो आणि काही मिनिटात आता मतमोजणीला सुरुवात होते। 8 ते 8:30 पर्यंत पोस्टल मतमोजणी होणार आहे। लागवी या घडीची महत्वाची बातमी, काही मिनिटातच पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 7:55 पुढच्या 5 मिनिटात मतमोजणीला सुरुवात होईल। 8 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत पोस्टल मतमोजणी केली जाईल आणि कोणत्याही क्षणी पहिला कल हाती येणार आहे। त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा या लोकशाही मराठीच्या निकालाकडे लागलेल्या आहेत। लोकशाही मराठी सगळ्यात वेगवान आणि अचूक निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। 8:30 पर्यंत बॅलेट मतमोजणी केली जाणार आहे। प्रेरणाजी, मला तुमच्याकडे यायचंय। नुकतंच आता श्रीनिवास पवार हे नेमकं काय म्हणाले आपण सगळ्यांनीच ऐकलं। बारामती ही शरद पवार यांचीच आहे आणि ती शरद पवार यांचीच राहणार असं श्रीनिवास पवार यांचं म्हणणं आहे। पण जे लोकसभा निवडणुकीत झाला पॉवरफुल सामना, तोच पॉवरफुल सामना विधानसभेत सुद्धा दिसला। पवार साहेब निश्चितच आदरणीय आहेत,
पण बारामतीकरांनी दादांचे काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे. जैसा बोले तैसा चाले हा स्वभाव बारामतीकरांना चांगला माहिती असल्यामुळे दादांच्या मागे बारामतीची जनता निश्चितपणे उभी राहणार आहे आणि राहिलीच आहे. आणि 2019चा दादांचा लीड हा दादा स्वतः तोडतील हा आम्हाला ठामपणे विश्वास आहे. अतुलजींनी भुवया उंचावल्या, त्यामुळे मला त्यांच्याकडे जायचं आहे. 2019चा लीड दादांना जो मिळालेला होता तो दादा स्वतःच मोडतील असं म्हणतायत आणि तुम्हाला पटलेलं नाहीये ते. मुळात थोडंसं हे हास्यास्पद विधान होऊ शकतं, कारण 2019च्या लीडमध्ये परिस्थिती वेगळी होती. आता दादांना जिंकून येण्यासाठी जी मेहनत करावी लागलेली आहे बारामतीच्या ग्राउंडवर, बॅटल ग्राउंडवर, ती अनेकांना माहिती आहे. कशा पद्धतीनं त्यांना आपण स्वतः निवडून येऊ का नाही याची खात्री नव्हती. अगदी मतदानाच्या आधी 4 दिवस त्यांनी पुन्हा एक स्टेटमेंट दिलं होतं की मी शिरूर किंवा अन्य मतदारसंघाचा विचार करत होतो. हे वक्तव्य खूप सूचक होतं त्यावेळी, की मतदान 4 दिवसावर आहे आणि पुन्हा तेच स्टेटमेंट त्यांचं काय येतं. आणि बारामती ही शरद पवारांची आहे, हे कुणालाही मान्य करावं लागेल. श्रीनिवास पवारांनी मगाशी जे सांगितलं की बारामती शरद पवारांची आहे, ह्याच्यामध्ये शंकाच नाही आहे. आणि थोडंसं एक मला प्रेरणाताईंना सांगायचं आहे, अजितदादांनी कामं केलेली आहेत. शरद पवारांनी त्यांच्या सभेमध्ये मान्य केलं की हां, अजितदादांनी कामं केली, ठीक आहे, आता पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे. पण त्याची दुसरी एक काळी बाजू अशी आहे की अजित पवारांनी मधल्या काही काळामध्ये बारामतीमध्ये काही लोक प्रचंड दुखवलेले आहेत. त्यांच्या स्वभावामुळे किंवा रोखठोक स्वभाव असेल, यापूर्वी देखील त्याचा फटका बसलेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये तो बसू शकतो असे मला म्हणजे एक शंका आहे. शेवट मतदार राजा तिथं बारामतीचा काय करेल याची कुणालाच गॅरंटी नाही, कारण लोकसभेला सुद्धा अनेकांचे अंदाज त्यांनी फिरवलेले. पण धक्कादायक निकाल येईल असं वाटतं अतुलजी? मला मागच्या आपल्या चर्चेत सुद्धा मी सांगितलं होतं की धक्कादायक निकाल लागू शकतो एक्झिट पोलच्या वेळी. शेवट मतदार राजा बारामतीचा मतदार खूप हे नाही, म्हणजे तो व्यक्त नाही होत. विशाल सर, 7:58 पुढची 2 मिनिटं फार महत्वाची आहेत. पण जसं आता अतुल सर म्हणाले की अजित पवार बारामतीमध्ये नेमकं काय होऊ शकतं या संदर्भात साशंकता आहे. पण अजित पवारांच्या बाबतीत या सगळ्या प्रचार सभेत जर आपण पाहिलं तर अजित पवार यांची भूमिका ही महायुतीपासून काही वेगळी दिसली. महत्वाची बातमी आता समोर येते विशाल सर. थोड्याच वेळामध्ये पहिला कल हाती येणार आहे. वेगवान अपडेट्स फक्त आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहणार आहोत. उरलेल्या केवळ काही मिनिटांमध्ये, काही क्षणांमध्ये कोण गुलाल उधळणार आहे, कुणाला धक्का बसणार आहे याचे सुरुवातीचे प्राथमिक कल यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा महानिकाल, त्याची सुरुवात केवळ लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेला अनेक पक्षांचे दिग्गज मान्यवर स्टुडिओमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या ठिकाणचे येणारे कल, त्यावरती येणाऱ्या त्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया आणि राजकीय विश्लेषण आपल्यासोबत अतुल माने सर देखील करत राहणारच आहे. आणि पहिला कल आल्यानंतर सगळ्यात पहिली ही बातमी लोकशाही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण 288 मतदारसंघांकडे आपलं लागलेलं लक्ष आणि 288 उमेदवारांचं भवितव्य जे आधीच मतपेटीमध्ये म्हणजेच बॅलेट मशीनमध्ये बंद झालेलं आहे, त्याचं देखील सगळ्यात पहिले कल आणि निकाल लोकशाही मराठीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. 7:59 पुढच्या काही क्षणातच पहिला कल आता समोर येणार आहे. हा पहिला कल पहिला कोणाच्या बाजूने असेल? भाजपच्या बाजूने असेल, काँग्रेसच्या बाजूने असेल, शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने असेल, की ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने असेल, की राष्ट्रवादी पवारांच्या बाजूने, की दादांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने? 6 पक्ष, पण पीच मात्र एकच आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा या पहिल्या कलाकडे लागलेल्या आहेत. पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. विशाल सर, 8 वाजलेले आहेत. या घडीची महत्वाची बातमी, 8 ते 8:30 पर्यंत पोस्टल मतमोजणी होणार आहे. आणि पोस्टल मतमोजणीमध्ये पहिलं खातं कोण उघडतंय, कुणाकडे हा कल येणार आहे, हे आपण अगदी पाहणार आहोतच. त्याचबरोबर यावेळेला आपल्या सोबत जे जोडले गेलेले आहेत आपले सर्व मान्यवर, त्यांचं पुन्हा एकदा मी इंट्रोडक्शन करून देणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद गोरे आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी पाटील, त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे, मनसे प्रवक्ते योगेश खैरे आणि राजकीय विश्लेषणासाठी या तासाला आपल्या सोबत आहेत
अतुल मानेजी. आणि पहिला कल कुणाचा येतो त्यांचीच पहिली प्रतिक्रिया आपण सगळे देखील घेणार आहोत. तर मात्र किरण सोनवणेजी, मी आपल्यापासून पुन्हा एकदा सुरुवात करतो या चर्चेला. किरणजी, झालंय काय की धाकधूक वाढलेली आहे, म्हणजे फक्त उमेदवारांची नसते तर मतदार राजाची देखील असते की आपण दिलेला कौल हा किती फळाला येतो, कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सत्ता बदल करू शकत असतो. मात्र यावेळेला जे निवडणुकांचे आपण काही मुद्दे पाहिले, सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं त्याचा प्रयत्न करण्याचाही प्रयत्न केलेला होता की महायुतीला, महाविकास आघाडीला जे वाटतं, मग कधी धार्मिक मुद्दे होते, कधी शेतीचे मुद्दे होते, कधी सर्वसामान्यांचे स्थानिक मुद्दे देखील होते. या स्थानिक मुद्द्यांना हात घालण्यामध्ये कोण सरस होतं आणि कोण मागवतं, तुमचं विश्लेषण काय सांगतं? बेसिकली तुम्ही जर पाहिलं की हा निवडणुकीचा प्रचार जेव्हापासून सुरू झाला, म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या 75 सभा घेतल्या एकूणच, म्हणजे इतर सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या जर सभा तुम्ही पाहिल्या तर सर्वाधिक सभा घेणारा जर कुठला नेता असेल तर माननीय मुख्यमंत्री. महत्वाची बातमी, माफ करा मध्येच तुम्हाला थांबवते. ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. साकोल्यातून नाना पटोले आघाडीवर असल्याची दृश्य आहेत. पहिले कल आता हाती येतात, प्राथमिक कल आहेत. नागपूर पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर. बरोबर आहे. या संदर्भात मला काँग्रेसची प्रतिक्रिया सगळ्यात आधी घ्यायची आहे, ती म्हणजे बालाजी पाटील यांची. बालाजी पाटील, कल यायला सुरुवात झालेली आहे आणि या कलानुसार आपल्याला काही निकालही समोर येत असल्याचं दिसतं. आपली पहिली प्रतिक्रिया. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रातला आजचा पहिला कल हा काँग्रेस पक्षाचा अर्थात महाविकास आघाडीचा आलेला आहे ब्रह्मपुरीतला आपल्या चॅनलवरती. तर त्यामुळं आमची सुरुवात जी आहे ती अत्यंत सकारात्मक आणि चांगली झालेली आहे. आणि हीच सुरुवात अशाच प्रकारे दिवसभरामध्ये तुम्हाला कल येताना दिसतील. आणि 100% मला विश्वास आहे की ज्या ज्या लोकांनी मागच्या 5 वर्षामध्ये गद्दारी केली त्यांचा जनता पराभव करेल आणि लोकांच्या मुद्द्यावरती लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आज संध्याकाळपर्यंत आलेली असेल. त्यामुळे पहिले कल आमच्यासाठी निश्चित पद्धतीने आनंद देणारे आणि आशावादी आहेत. त्यामुळं याचा आनंद आहे की संध्याकाळपर्यंत आम्ही सरकारमध्ये असतो. बरोबर आहे. साकोलीमध्ये जसे नाना पटोले आघाडीवरती आहेत, वडेट्टीवारही आघाडीवरती आहेत, तसंच मला आता यावेळेला विनायक आंबेकरांना विचारायचं. विनायकजी, नागपूर पश्चिम मधून तर देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने पहिला कल येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुमची ही प्रतिक्रिया? पहिला कल हा भाजपच्या बाजूने आलेला आहे आणि भाजपची विजयी घोडदौड आता सुरू झाले असं माझं ठाम मत आहे. देवेंद्रजी फडणवीस या माणसाने महाराष्ट्रामध्ये नेहमी विकासाचं राजकारण केलं. 2014 ते 2019 मगाशी त्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सुरुवातच नकारात्मक केली. आमची कधी सुरुवात राजकारणाची सकारात्मकच असते. त्यामुळे मी सांगू इच्छितो की देवेंद्रजींची जी व्हिजन आहे आणि कुठलाही प्रकल्प अंमलात आणण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे, मी तुम्हाला फक्त 2 प्रकल्पांचं सांगू इच्छितो. एक, आपण अटल सेतू हा सागरी सेतू पाहिला की जो यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं 2003 साली, 4 साली, 5 साली सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु अंतर्गत राजकारणामुळे पुढे ढकलला गेला. तो देवेंद्रजींनी 2018 साली त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि 2023 साली तो लोकार्पण केला. तसंच तुम्ही आता बघा वाढवण बंदराचा प्रकल्प. महत्वाची बातमी समोर येते. बारामतीमधून युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचं कळतंय. बारामती नेमकी कोणाची, हा मुद्दा उपस्थित होत असताना बारामतीतून युगेंद्र पवार आघाडीवर. शरद गोरे यावरती बोलतील. शरदजी, मध्ये एकंदरीत बघितलं की बारामती कोणाची या प्रश्नाचं उत्तर या लीडनी मिळालेलं आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामतीमध्ये जे काम केलेलं आहे, लोकांचा विश्वास जिंकलेला आहे. आपण बघितलं की बारामतीमध्ये लोकांना हेवा वाटेल अशा प्रकारचं शहर बारामती केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कौतुक केलं होतं की अशा प्रकारच्या मॉडेल सिटी ज्या आहेत देशभर आपण निर्माण केल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे की मतदार राजा जो आहे तो योग्य निर्णय घेईल आणि युगेंद्र दादा जे ते 100% विजय होतील. प्रेरणाजी, काय वाटतं यावेळेला? पहिलाच आलेला कल आहे आणि तो युगेंद्र पवारांच्या बाजूने. तशी सुरुवात आहे. अजून दिवसभर पूर्ण जेव्हा निकाल येतील त्याच्यात आम्हाला निश्चितपणे खात्री वाटते की बारामतीचा गड हा दादाच राखतील. बरोबर आहे. आगे आगे होता है क्या, असंच आपल्याला म्हणावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.